बातमी, महत्त्वाची बातमी ही आहे की छोटा राजनने पहिल्यांदाच मराठी न्यूज चॅनलला मुलाखत दिलेली आहे। याआधी आपल्याला माहिती आहे छोटा राजन हा अत्यवस्थ आहे, तो वारला, अशा अनेक बातमी आपल्यापर्यंत पोहोचत होत्या। मात्र छोटा राजनशी प्रत्यक्ष जय महाराष्ट्रने बातचीत केलेली आहे। छोटा राजनने अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तर जय महाराष्ट्रशी बोलताना दिलेली आहेत। पहिल्यांदाच मराठी न्यूज चॅनलवर जय महाराष्ट्रवर आपण छोटा राजनची मुलाखत पाहणार आहात, ऐकणार आहात। छोटा राजनशी दूरध्वनीवरून संभाषण केलेलं आहे जय महाराष्ट्रने आणि जय महाराष्ट्रच्या प्रश्नाला छोटा राजन यांनी उत्तर दिली आहे। अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या प्रकृतीविषयी गेल्या काही दिवसांपासून वावड्या उठतायत। मात्र त्यात तथ्य नाही असा खुलासा स्वतः राजननेच केलेला आहे। मराठी न्यूज चॅनलला पहिल्यांदाच फोनवरून त्यानं मुलाखत दिली आहे। त्यावेळेला माझ्यावर अटॅक झाला, त्यावेळेला मला काहीच झालं नाही, मी तिथून हे करून आणि पळून गेलो। तेव्हा ह्याला म्हणजे दाऊदने खूप त्याला म्हणजे हे केलेलं की यार थोडा हातामध्ये भेटून तो हे झाला ते झाला, तर तो त्याला खुश करायला नेहमी काय ना काहीतरी सांगत असतो। त्याच्या किडनॅपिंग झाल्या, असं झालं तसं झालं, आणि ह्या पद्धतीने ते नेहमी म्हणजे काय ना काहीतरी म्हणजे असं पूर्वापूर्वीची हे येते की बाबा असं झाली, तब्येत खराब आहे, किडन्या खराब आहेत, पण ते दुसऱ्या दिवशी मी बोलल्यानंतर हे सगळं संपून जाते। पण ह्या वेळेला त्यांनी काहीतरी खूप जास्तच हे केलंय। इव्हन आता पाकिस्तानची ARY ही एक न्यूज आहे, टीव्ही चॅनल आहे ना, त्याच्यामध्ये दाखवतात की माझी डेथ झाली। आणि तो ARY कोण आहे, तो दाऊदचा खास म्हणजे एजन्सीचाही खास आहे, आणि शकीलने त्याच्या मुलीचं लग्न त्याच्या मुलाबरोबर केलंय, तर त्याचा काहीतरी स्टेक पण आहे मला वाटतं। ARY पाकिस्तानची जी न्यूज आहे ना, न्यूज चॅनल ARY, मला हे एक्झॅक्टली मला हे समजत नाहीये हे का म्हणून हे बातम्या ह्याच्यामुळे काय होत आहे की त्यांना ही म्हणजे दाऊदला काहीतरी म्हणजे बरं वाटण्यासाठी हा शकील काहीतरी मध्ये वाटतं त्याला सांगत असतो ना नेहमी, काय ना काय अरे असं झालं तसं झालं ना, की तो असं मला असं वाटतंय। समजत ना, हर 2 महिन्याने 4 महिन्याने ह्या बातम्या येतात की तब्येत खराब आहे किंवा हे झालं। 2000 पासून तर मलेशियाच्या काय शिप मध्ये आहे, आखरी श्वास घेतो आहे आणि डॉक्टरांची सेवा लागलेले आहेत। हे ऐकून हसायला पण येते आणि अजीब पण वाटते। छोटा राजनची तब्येत बरी नाहीये, तो अत्यवस्थ आहे, अशा सगळ्या बातम्यांना स्वतः छोटा राजनने जय महाराष्ट्रशी बोलताना पूर्ण विराम दिलेला आहे। पुढचा प्रश्न आम्ही त्याला विचारला, दाऊद पाकिस्तानात असल्याचं भारत सरकार वारंवार सांगतं आणि परत भारतात आणण्याबाबत वक्तव्यही केली जातात, मात्र त्यावर छोटा राजनने काय खुलासा केला पहा। हे चुकीचं आहे, भारतात आणणार हे कोणाला ह्यांना इंटरेस्ट नाहीये ऍक्च्युली, आणि ह्यांना हेही माहित नाहीये। हे एवढ्या वरच्या लेवलची लोक सुद्धा म्हणतात की तो पाकिस्तानात आहे, तो पाकिस्तानात 9 वर्षापासून नाहीये, आणि त्याला तो गल्फ मध्ये आहे, गल्फ कंट्री मध्ये तो आहे। हे शकील, टायगर हे सगळे गल्फ कंट्रीत आहेत। तो मी त्यांना घाबरत नाही, ते लोकेशन काय काढलं ते तर ते मी त्यांना दाऊदला किंवा शकीलला मी घाबरत नाहीये, आणि ते आले तरी मला काय प्रॉब्लेम नाहीये। बट ते काय मला काही त्यांचा हा प्रॉब्लेम नाहीये की ते माझा ट्रॅक काढतील। आधी तेवढ्या मी कम से कम त्यांना नाही, आफ्टर 93च्या नंतर पासून मी त्यांच्या बरोबर लढतोय, आणि मी ते मला शोधतात आहे, मी त्यांना हे करतोय। मी तर त्यांना म्हणजे एवढ्या लोकांना हे केलं की शहरात गेला, साऊथ्या गेला, दुबईमध्ये, पाकिस्तानात रियाज भटकल गेला, तो छोटा दाऊद गेला, ते मला शोधत आहे ना। मला तर सगळेच शोधतात, आमची एजन्सी सुद्धा शोधते, त्यांची आमच्या दुश्मन देशाची एजन्सी सुद्धा शोधते, आणि तेही शोधतात, शोधू द्या। असं काही नाहीये ह्यांची, असं तसं एवढं काय हे नाहीये की ह्याला बिझनेस दिला किंवा ते हे केलं किंवा असं काही नाहीये। हे सगळे मिळूनच, आणि ह्यांचा बिझनेस काय आहे करायचा, ह्यांचा बिझनेस, बाकी ह्यांचा बिझनेस काय, आणि ते अपार्ट
ह्यांचा बिझनेस बॉम्बे बिझनेस काय आहे, लोकांना मारायचे, हा त्यांचा बिझनेस. शिवाय त्यांचा बिझनेस खूप म्हणजे लेवलवर आपल्या मुंबईत सुद्धा मोठमोठ्या बिल्डरांना ह्यांनी पैसे देऊन ठेवलेले आहेत ओव्हरसीज, पण त्यांचा पैसा अफाट आहे त्याच्याकडे, त्यांचे डाऊट नाही आहे. चेक करा माझ्यावर FIR च्या वरती FIR टाकले असणार, माझ्या पत्नीला, माझ्या भावाला, म्हणजे काही कारण नसताना इन्व्होसनला अन्याय करतात हे. आणि त्याला दाऊदचा भाऊ तिथे बसलेला आहे, बहीण तिथे बसलेली आहे, ते मोठमोठे हे करतात. तो त्या भावाची तिथं एक पारसी भावा पण येऊन ती कंप्लेंट केली की त्याची बहीण पैसे मागते किंवा काय करते. त्याच्यानंतर सुद्धा आपले सगळे लोक त्यांना इनोसंट समजतात. एक हे आहे की व्यापारी काय करतात हल्ली की बाबा कुठलं असेल त्याला मी जर फोन केला समजा एक की बाबा कुठलं जमिनीचं काम आहे, कुठलं गोष्ट आहे, कोणाच्या गरिबांचे हक्क मारतो, त्याला मी फोन केला की ते काय करतात ड्रायव्हर, त्यांना सांगते की तुम्ही कंप्लेंट करा की पैसे मागितले. आणि मग ते म्हणजे हे करतात आणि ऍस्ट्रोशन केला आणि मग ते त्यांना पैसे, तर त्याला काय करायचं. आम्हाला ते आशे मारू शकत नाही, जीव आशे तर लढू शकत नाही. मी त्यांच्याशी लढलं, त्यांनी काय केलंय. दाऊदला परत आणण्याबाबत नुसतंच बोललं जातं, कुणालाच यामध्ये रस नाहीये असं छोटा राजांचं म्हणणं आहे. पुढचा प्रश्न, इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी रियाज भटकळ पाकिस्तानात असल्याची चर्चा नेहमी होते, मात्र त्याचा नेमकं काय झालं यावर छोटा राजांना धक्कादायक असा खुलासा केलाय. शकील मोठमोठ्या वार्ता करतो की हम उसकी तकलीफ दूर कर देगा. अरे दुबई पळाला, दुबईमध्ये ये ना, त्याच्यामध्ये दम आहे, दुबईमध्ये येऊन राहतो, मेरी तकलीफ दूर कर देगा. शरदची तकलीफ दूर केली. रियाज भटकलला जिवंत दाखवते आमची एजन्सी. का जिवंत दाखवते बाबा, अखेर त्याला एकदम कन्फर्म मारलेला आहे, पाकिस्तानामध्ये मारलेला आहे. त्याच्यानंतर ते बोलतात की नाही रियाज भटकल आहे, परत दाऊद पाकिस्तानात आहे, तो 9 वर्ष नाहीये आणि तो परत गेलाही नाहीये. तर हे अशा पद्धतीचं हे आहे आणि हे चुकीचं आहे. ह्या गोष्टी सगळ्यात चुकीच्या आहेत. आजही दाखवतात पाकिस्तान एअरवाईज न्यूज मध्ये, आजही आजच्या तारखेतही दाखवतात की माझी डेट झाली म्हणून. हे बरोबर आहे की ह्यांची आज नाही जमान्यापासून ह्यांची ही भांडणं आहे आणि क्लॅश आहे एकदम मनातून. म्हणजे हे एक दुसरं कारण काय, शकील काय होता, शकीला पंढर होता म्हणून आदिसला राग आहे. माझ्या आणि दाऊदच्या समोर असा हात बांधून उभा राहायचा ज्या वेळेला 83-84 ला. अरे दाऊदचं तरी काय होतो, दाऊद काय होतं, दाऊदला अंडरवर्ल्ड मध्ये आणला कोणी, राजननी जेव्हा अमीर जादाला मारला 83 मध्ये तेव्हा दाऊदचं नाव झालं ना. दाऊद होतं, त्याच्या भावाचा बदला बळाराजा 83 ला कोर्टाची हे झाली, आम्ही झाली मोठ्या राजांनी, तेव्हा दाऊद लागले तर, नाही तर दाऊदला कोण ओळखत होते. त्याच्यानंतर हे पॉलिटिशियननी बनवलाय त्याला आणि आम्हाला मारून म्हणजे हे करून टाकलेलं आहे की हे ऍस्ट्रोशन करतात. आमची बायको तिचं एक ऍप्लिकेशन नाही, त्यांची मुली आणि मी ह्यांच्या दुश्मनीमुळे कारण आफ्टर 93 की जे काय झालं ब्लास्ट केली त्याच्यानंतर सेपरेट झालो, बरोबर. मी सगळी भेस आणि मी सेपरेट झालो ना. आणि दॅट्स स्वाभाविक, दॅट्स अ नॅचरल प्रेयर टू आवर कंट्री. हे स्वाभाविक आहे ना की बाबा त्या पद्धतीचं झालं की त्याच्याबरोबर कसं मी आणि मी सोडून ऐकतो की बाबा मी बोललो माझ्या शोधतात कारण 2000 माझ्यावर अटॅक झाला ते मला शोधतात बाबा जाऊन आपली मुंबईत राहा की तुझे सगळे घरदार आहे, नातेवाईक आहेत, आई वडील आहेत, सगळं आहे. ते घेऊन मोका करतात. एवढा म्हणजे एवढा मोठा गुन्हा लावतात आणि त्या लोकांना सपोर्ट करतात. हे काय बोलणार ही मला असू शकतात त्यात काही डाऊटच नाहीये. आता हे जास्त शकील आणि टायगर ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. एकदम चांगला आहे, मी तंदुरुस्त आहे, एकदम व्यवस्थित आहे, मला काही
काही झालेलं नाही आणि आजही काही झालं नव्हतं आणि हे किडन्या करून आणल्या तेच मला समजत नाही. मला हे कधी किडन्या फेल झाल्या जेव्हा किडन्या फेल झाल्या बस खरोखर हसायला येतं आणि अजीब वाटतं की बाबा हे असं काय कुठल्या पद्धतीने हे उडवतात ना. दाऊद विषयी सुद्धा छोटा राजनने स्पष्टता केलेली आहे आणि त्याचबरोबर छोटा राजनच्या किडन्या फेल झाल्या अशी जी चर्चा पसरवली झाली आहे त्यावर सुद्धा छोटा राजन बोललेला आहे.